स्वीकृत नगरसेवक प्रकरणी मैनुद्दीन बागवान यांचा पक्षश्रेष्ठींकडे खुलासा। सांगली स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये निर्माण झालेल्या वादावर अखेर मैनुद्दीन बागवान यांनी पक्षश्रेष्ठींकडे खुलासा सादर केला। नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बहुमताने स्नेहल सावंत आणि अशोक मासाळी यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी मुंबई इथं पक्ष नेतृत्वाकडे आपली भूमिका स्पष्ट केली। या बैठकीला नगरसेवक अभिजित भोसले, आदम काजी, अशोक मासाळी, रज्जाक नाईक, शिवाजी दुर्वे, जुबेर चौधरी, ऋषिकेश पाटील, अमित शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। प्रदेश राष्ट्रवादीकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्नेहल सावंत आणि दिगंबर जाधव यांची नावे कळवण्यात आली होती। मात्र बागवान यांनी महापौरांकडे स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांची नावे पाठवली। त्यानंतर सावंत आणि मासाळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली। या प्रकरणी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर प्रदेश नेतृत्वाने बागवान यांच्याकडून खुलासा मागितलेला होता। त्यावर बागवान यांनी नगरसेवक व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बहुमताने सावंत आणि मासाळे यांच्या नावाला पसंती मिळाल्यामुळे त्यांची नावे पुढे पाठवल्याचं स्पष्ट केलं। बागवान यांनी आपल्या खुलाशात म्हटलं की जाधव यांना यापूर्वी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता। त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। तसेच नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये एकमत नसल्याचं बहुमतांचा निर्णय मान्य करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं। काल मुंबईमध्ये मी व आमचे सर्व सहकारी नगरसेवक आमचे नेते या पवार वहिनींना भेटून महानगरपालिकेच्या संदर्भात आम्ही विकासाच्या संदर्भात चर्चा केली। अजितदादाच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या सर्व सदस्यांनी प्रवेश केला, अजितदादाच्या विकासाचा संकल्प हे डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही सर्व लोकांनी प्रवेश केला होता। अजितदादांनी प्रचाराच्या वेळी मिरजे जी सभा झाली ती त्यावेळी काही जनतेला आश्वासन दिले होते, लेकिन आगतकाळात दादाचं अक्षय निधन झालं। त्यानंतर काल आम्ही सर्व नगरसेवक वहिनीची भेट घेऊन जे काय मिरजे, सांगली, मिरज, कुपा शहर महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे आवश्यकता आहेत अशी निवांत चर्चा वहिनीबरोबर केल्यानंतर वहिनीने म्हटले की अजितदादा यांनी जे सांगली, मिरज, कुपा शहर महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला शब्द दिलेला आहे ते टप्प्याटप्प्यानं आपण नक्की पूर्ण करू असं एक आश्वासन वहिनी यांनी दिलेले आहे। त्याप्रमाणेच सुकृत नगरसेवकच्या वेळी जे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडनं मला एक पत्र मिळालं होतं की आपण सुकृत नगरसेवक वेळेची जी काही घटना झाली त्याची पूर्ण खुलासा करावा म्हणून, तर ते पत्र मी स्वीकारून घेतलं आणि मला 7 दिवसामध्ये त्यांचा पक्षाचा आदेश असल्याने ते खुलासा करणं बंधनकारक होतो। काल मी व माझे सहकारी सर्व वहिनींना भेटून सविस्तर त्याचा खुलासा केलेला आहे। अगदी सुकृत नगरसेवकच्या वेळेला सर्व नगरसेवकांनी बहुमताने जे निर्णय घेतला होता, गटनेता म्हणून मी तिच्या अंमलबजावणी केलेली आहे। ह्याच ठिकाणी असंच म्हणणं जे घडलं आहे ते वस्तुस्थिती आम्ही वहिनीला सांगितले नाही, त्यांनी ऐकून घेतलेले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।